नेमकं काय घडलं ते सांगा. मी नेहमीप्रमाणे ऑफिस बंद करून घरी जातो. तितक्यात मला कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला. हा आवाज कुठून येतोय म्हणून मी पाहायला गेलो तर तिकडे अमर जीवनला मारत होता. कशाने मारत होता? चाकू. चाकू होता त्याच्या हातात. अच्छा, नक्की हाच माणूस होता? हो, तो अमरच होता. मी बघितलंय याला. आता या साक्षीदाराची उलट तपासणी बघायला मजा येणार. विश्वजित चंद्रा उलट तपासणी करणार म्हणजे वाटच लागणार. अरे बापरे. हो, तो अमरच होता. माय लॉर्ड, त्या बाजूला सीसीटीव्ही नाही म्हणून आरोपीने अत्यंत हुशारीने खून करायला ही जागा निवडली. पण त्याला हे माहित नव्हतं की त्याला कोणीतरी बघतंय. बस एवढं. मला काही प्रश्न विचारायचे आहेत माय लॉर्ड. परमिशन ग्रांटेड. थँक्यू. देवा वाचव रे बाबा अमरला. देव नाही, हा विश्वजित चंद्र वाचवेल माझ्या अमरला. जगातला कुठलाच वकील त्याच्या पुढे टिकत नाही. हा साक्षीदार काय चीज आहे. आपलं नाव? प्रकाश झेंडे. मिस्टर प्रकाश झेंडे, तुम्ही गीतेवर हात ठेवून शपथ घेतली आहे की तुम्ही जे काही सांगाल ते खरं सांगा. हो सर, मी आपल्याला खरं तेच सांगितलंय. तुम्ही देवाला मानता? हा, हो, माझी श्रद्धा आहे. श्रद्धा आहे. मिस्टर प्रकाश झेंडे, आपण राहता कुठे? तेली गल्ली, अंधेरी वेस्ट. तेली गल्ली, अंधेरी वेस्ट. दॅट्स ऑल माय लॉर्ड. साक्षीदाराची उलट तपासणी नाही करायची तुम्हाला? नो सर. साहेब, काय केलं तुम्ही? उलट तपासणी का नाही केली? माझ्या मुलांनी खून केलेला नाहीये. तो झेंडे धडधडीत खोटं बोलतोय. माहितीये मला. झेंडेने खोटी साक्ष दिली, तुमच्या मुलाला अडकवलंय, माहितीये मला. मग नाव काय तुमचं? मी किशोर सोमण. मिस्टर सोमण, ए खून झाला तो दिवस कोणता होता? गुरुवार होता. दर गुरुवारी झेंडे न चुकता आपल्या ऑफिसला न जाता त्याच्या महाराजांच्या मठात जातो. पण साक्ष देताना झेंडे काय म्हणाला? तो ऑफिस लॉक करून निघाला आणि त्याने खून होताना पाहिला.
झेंडेच्या नावावर टॅक्स फ्रॉडच्या अनेक केसेस आहेत. कोर्टात शपथेवर खोटी साक्ष देण्याचा रेकॉर्ड आहे त्याच्या नावावर. सी, तुमचा मुलगा अमर आणि झेंडे यांच्यात कार पार्किंग वरनं वाद झाला होता. त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे माझ्याकडे. त्याचे साक्षीदार माझ्याकडे. तुमच्या मुलाला अडकवलंय झेंडेने. पण हे कोर्टात का नाही सांगितलं? उलट तपासणी का नाही केली? पैसे नाही आले ना? नाही साहेब, मी तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलेत पैसे. हो, पण ते रिफ्लेक्ट नाही झाले. साहेब खरंच ट्रान्सफर केलेत. कसं आहे मिस्टर सोमन, तुम्हाला तुमच्या मुलापेक्षा तुमचे पैसे जास्त इम्पॉर्टंट आहे. साहेब ऐका ना प्लीज. पैसे ट्रान्सफर झाले की मग बोलू. ठीक आहे. साहेब प्लीज. हा बोला, काय ठरलं तुमचं? एक मिनिट. हा, कसं आहे मिस्टर सोमन, हे जर तुम्ही आधीच केलं असतात ना तर तुमच्या मुलाला आज बेल मिळून गेली असती. एनिवे, आता नेक्स्ट हिअरिंगला भेटूया. तुमच्या मुलाला बेल मिळेल. हां, ठीक आहे. थँक्यू. बाय. चलो बघू. बोला, काय काम आहे तुमचं? अटकपूर्व जामीन. माय हंबल रिक्वेस्ट. मी ज्या व्यक्तीबरोबर बोलतोय त्या व्यक्तीचं नाव आणि प्रोफेशन मला जर कळलं तर खूप बरं होईल. राजन पर्वते नाव आहे माझं. पुढे? पुढे राजन पर्वते एवढंच पुरे नाहीये का? विकता काय आपण? मी प्रोफेशन काय आहे हे सुद्धा विचारलं. ऐकलं असेल तुम्ही. मी एक सामाजिक प्रतिष्ठित कार्यकर्ता आहे. लोकांसाठी, लोकांमध्ये लोकांचं काम करतो. सामाजिक कार्यकर्ता, प्रतिष्ठित नेता. असं कोणतं सामाजिक कार्य केलंय ज्यासाठी तुम्हाला अटकपूर्व जामिनाची गरज पडली असं पर्वते? सिद्धांत छाया मर्डर केस. तसा माझा काही संबंध नाही आहे त्याच्याशी. तुमचा संबंध आहे की नाही याच्याशी माझा काहीही संबंध नाही आहे. तुम्हाला अटकपूर्व जामीन मिळवून देणं एवढंच माझं काम आहे. तेच म्हणालो मी. तेच परवडणार आहे का तुम्हाला? आय होप माझे चार्जेस माहिती आहेत तुम्हाला. काय आहेत ते? जे काय असतील ते होऊन जातील. चार्जेस माहिती आहेत की नाही एवढंच विचारलं मी. गरज वाटली नाही, पण नाही माहीत. विश्वजित चंद्राबद्दल काहीही माहिती नसताना तुम्ही मला भेटायला येता? मिस्टर पर्वते, राईट? असे बरेच जण येतात हो. त्या बऱ्याच जणांमध्ये मी मोडत नाही. हे पण बरेच जण म्हणतात आणि मग नंतर लायकी समोर येते. माय हंबल रिक्वेस्ट, मी परवडणार नाही तुम्हाला. मी काय मी? हे बघा मिस्टर पर्वते, तुमच्यासारखे अनेक प्रतिष्ठित नेते, सामाजिक कार्यकर्ते रोज मला भेटायला येतात. तर प्रत्येकाला मी कुठे एंटरटेन करत बसणार ना. सो माय सजेशन इज, आय थिंक यू शुड फाइंड आउट सम अदर लॉयर, जो तुमच्या खिशाला परवडेल. उगीच माझाही टाइम वेस्ट करू नका. तरी माय हंबल रिक्वेस्ट, माझं जरा ऐकून घ्यावं. मला असं वाटतं तुम्ही माझा खूप वेळ वाया घालवताय. आय डोंट हॅव दॅट मच टाइम. तुम्हाला माहिती आहे मिस्टर पर्वते, तर तुमच्या जागी मी असतो तर मी काय केलं असतं? मी ड्रायव्हरला सांगितलं असतं, ड्रायव्हर स्टॉप द कार, आणि मी गाडीतून उतरून निघून गेलो असतो. बॉबी, स्टॉप द कार. धन्यवाद विश्वजित चंद्रा. प्लीज. हॅलो, या.
आय एम कमिंग होम. काय झालं साहेब? साल्याने लायकी काढली माझी. काय? आला राग, भीक माग. हात दगडा खाली आहेत आपले. लायकी काढली. सर, राजन पर्वतेने मीडिया समोर सिद्धांत छायाला माफी मागायला लावली. याचा त्याला राग आला आणि म्हणूनच त्यांनी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हॅव अ लुक. जर मला माहित असतं ना की तो राजन सगळ्या मीडियाच्या समोर तुला माफी मागायला लावणार आहे तर मी तुला तिकडे नेलंच नसतं. पण तूच मला फोर्स केलंस ना माफी मागायला. तूच माझा गेम केलास. हे बघ बेबी, राजन आहे ना फार डेंजर माणूस आहे. या संजना राघवचा आणि राजन पर्वतेचा काय संबंध? सर, बरेच राजकारणी स्वतःच्या घराव्यतिरिक्त इतरही ठिकाणी घरं थाटतात. राजन पर्वते त्यातलाच एक आहे. लोक यांना निवडून देतात आणि हे अय्याशी करतात. एनिवेज, म्हणजे संजना राघवला राजन पर्वतेच्या काळ्या बाजूविषयी नक्की माहिती असणार. आणि ही काळी बाजू उजेडात येऊ नये म्हणून राजन पर्वतेने सिद्धांत छायाचा खून केला. सर, मला वाटतंय आपण एवढ्या लगेच कन्क्लुजनवर येऊ नये. लगेच नाही सर, माझी खात्री आहे. हे सिद्धांत छायाचे कॉल रेकॉर्ड्स. रात्री 1:30 वाजता सिद्धांत छाया आणि राजन पर्वते या दोघांमध्ये कॉल झाला होता. 2 वाजता सिद्धांत छायाचा मृत्यू झाला. त्या रात्री सिद्धांत छाया आपल्या मित्रांबरोबर पार्टी करत होता. ते दोन्ही मित्र राजन पर्वतेच्या माणसांबरोबर सतत कॉन्टॅक्टमध्ये होते. 2:15 वाजल्यापासून 2:45 वाजेपर्यंत सतत फोनवर या तिघांचा कॉन्टॅक्ट सुरू होता. सर, मला असं वाटतं की सिद्धांत छाया मर्डरचा राजन पर्वते हा मास्टर माइंड आहे. आणि त्या सुसाईड व्हिडिओचं काय? ती आत्महत्या वाटावी म्हणून तयार केलेला तो व्हिडिओ. इट्स अ पार्ट ऑफ अ प्लॅन. हॅव अ लुक सर. सर, आय एम शुअर की आपल्याला राजन पर्वतेची चौकशी करायला हवी. सर, मला असं वाटतंय की दत्तू, संजना, अजय आणि कुलदीप यांना आधी आपण चौकशीसाठी अरेस्ट करायला हवं. त्याच्यानंतर मग आपण राजन पर्वतेला निश्चितच अटक करू शकतो. सर, मला कळत नाहीये की वाडकर राजन पर्वतेला का घाबरतायत. सर, यात घाबरण्यासारखं काहीच नाहीये. मी आपली केस स्ट्रॉंग कशी होईल याचा विचार करतोय. आणि आय थिंक मॅडम सुद्धा आधी असंच बोलल्या होत्या. यू आर ॲब्सोल्युटली राईट वाडकर. आणि आज केस स्ट्रॉंग झाली आहे म्हणूनच मी म्हणते की आपल्याला राजन पर्वतेला अरेस्ट करायला हवंच. हा माणूस जर बाहेर राहिला तर आपल्या चौकशीमध्ये अडथळा घालणार. म्हणून त्याला अरेस्ट करून त्याची चौकशी करणं हेच बेटर आहे. रेवती, आर यू शुअर? येस सर, 100%. गो हेड. थँक्यू सर. पण त्याला अरेस्ट करताना बी केअरफुल. राजन पर्वतेचे कार्यकर्ते गोंधळ घालतील. मला जाणीव आहे सर, म्हणून आम्ही पूर्ण तयारी करून जाऊ. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. वाडकर, एक्स्ट्रा वर्कफोर्स बोलून घे. एक्स्ट्रा फोर्स?
ओके मॅम. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून. येस मॅम. आणि गाडी पाठवून अजय आणि कुलदीपला अरेस्ट करून घ्या. मला सगळे पोलीस स्टेशनमध्ये हवेत. येस मॅम. आता कळेल राजन पर्वतेला कायदा काय असतो ते. राजन साहेबांचा 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 राजन साहेबांचा. राजन पर्वतेला नक्की अटक होणार आहे ना? टीप तर तशीच मिळाली आहे. म्हणजे पोलिसांच्या हाती नक्कीच काहीतरी पुरावा लागलाय. त्याशिवाय रेवती बोरकर अरेस्ट करणारच नाही. तेही खरंय. राजन साहेबांचा राजन साहेबांचा. साहेबांना अटक होणार आहे असं कळलंय. खरंय का? असं ऐकण्यात आलंय, खरं खोटं कळायचं साहेबांशी बोलू शकतोय? नाही. साहेब जरा पूजेमध्ये बिझी आहेत, त्यांना डिस्टर्ब करून चालणार नाही. हे बघा, काही झालं तरी साहेबांना आम्ही अटक होऊ देणार नाही. खोटा आळ घेतलाय त्यांच्यावर. अहो पण त्यासाठीच तर साहेबांशी बोलायचं आम्हाला. वेळ आल्यावर येतील साहेब बाहेर. येतील ना? वाट बघा. राजन साहेबांचा राजन साहेबांचा राजन साहेबांचा राजन साहेबांचा राजन साहेबांचा राजन. बाई लोक इकडे नीट लक्ष देऊ नाही का? सगळा मीडिया जमला इथे. पोलीस इथे आल्यावर मीडिया समोर जाम राडा घालायचा. हे नारेबाजी घोषणाबाजी झाली पाहिजे. वातावरण एकदम तंग करून टाका. काही झालं तरी राजन साहेबांना अटक नाही झाली पाहिजे. राजन साहेबांना अटक होऊन नाही देणार आम्ही. अरे राजन साहेबांचा राजन साहेबांचा. अरे जिंदाबाद जिंदाबाद राजन साहेब जिंदाबाद. अरे जिंदाबाद जिंदाबाद राजन साहेब जिंदाबाद. तू अजून इथे काय करतोस? पोलीस तुम्हाला अरेस्ट करायला इथे येत आहेत. मला नाही, तुला पण अरेस्ट करणार आहेत. तू लगेच गायब होतो. तुम्हाला सोडून मी कसा जाऊ? त्या अजयला आणि कुलदीपला पण गायब व्हायला सांग. स्वतःची अक्कल चालवायची नाही. मी सांगतो तसं करायचं, पटकन गायब व्हायचं. सगळं मी सांगितलं तसं व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा, साहेबांना अरेस्ट नाही झाली पाहिजे. कळलं का? हा? चला. राजन साहेबांचा राजन साहेबांचा. खरंच अटक होणार आहे का? जिंदाबाद जिंदाबाद. नाही होणार. बाहेरची परिस्थिती नाही बघितली का तू? पण मी तुम्हाला म्हटलं होतं हे प्रकरण घरापर्यंत येऊ देऊ नका. आता आलंच ना घरापर्यंत. आलंय घरापर्यंत तर कसं निस्तरायचं हे राजन पर्वतेला चांगलं माहिती आहे. पोराकडे लक्ष. काय रे बा, काय झालं? मला देव बाप्पा शिक्षा तर नाही करणार ना? देव बाप्पा वगैरे काही नसतं. आणि असलाच ना तर त्याची गाठ माझ्याशी आहे. तू घाबरायचं नाही. आपण राजन पर्वतेला अरेस्ट करणार ही बातमी मीडियाला कशी काय कळली? काही माहित नाही मॅडम. पोलीस स्टेशनच्या बाहेर बातम्या जातातच कशा कशा लीक होतात वाडकर? नो आयडिया मॅडम. दिस इज नॉट गुड. मॅम आता ते राजन पर्वतेचे कार्यकर्ते ते सगळे गोंधळ घालणार तिकडे. म्हणूनच बातमी लीक करून द्यायची नव्हती. माहिती कोण लीक करते ना हे शोधून काढलं पाहिजे मॅडम. एक मिनिट. हॅलो. व्हॉट? गायब झाले? असे कसे गायब झाले? अरे बघा ना, मग इकडे तिकडे चौकशी करा सगळीकडे. ते मला काही माहित नाही. बघा, मला इमिजिएट रिपोर्ट करा. आणि मॅम अजय आणि कुलदीप दोघंही गायब झाले. त्यांचे मोबाईलही स्विच ऑफ आहेत. व्हॉट? येस मॅम, मला वाटतं यांनाही आधीच टीप लागली. कोणी दिली? नो आयडिया मॅडम. यू नो व्हॉट वाडकर, आय डोंट केअर. अजय आणि कुलदीप दोघेही सापडले गेले पाहिजेत. येस मॅम. पण हे कुठे गायब झाले असतील?
बहिरी झालीस का गा? अरे हा म्हातारा कुठे कडमडला यार. भाई आपल्याला घरात घेईल ना आजा हा? दुसरं काही ऑप्शन आहे का आपल्याकडे? हातापाय पडू काही करू पण घरात घ्यायला लावू. ते उघडणा दार म्हाताऱ्या. काकू काका 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 आम्हाला वाचवा काका. काय बाबा हे काका वाचवा आम्हाला काका. कोण आहे? काका काका हो प्लीज आम्हाला वाचवा. आम्हाला काही दिवस तुमच्याकडे राहू द्या. पोलीस आमच्या मागे लागले तो. कुठे दरोडा घातला? काका दरोडा वगैरे नाही हो. पोलिसांचा आमच्यावर संशय आहे. काका पोलिसांना असं वाटतं की सिद्धला आम्ही मारलंय. प्लीज आम्हाला काही दिवस तुमच्याकडे राहू द्या हो. ए बाबा इथे आमचेच खायचे वांदे, तुमची आणखी भर कशाला? निघा 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 निघा. नाही काका काका असं करू नका प्लीज. हवं तर आम्ही पैसे देतो ना. एक काम करतो आजा हे देतोच मी. सगळे देऊ हा? काका ही माझी आयुष्यभराची कमाई ही तुम्ही घ्या पण प्लीज आम्हाला इथे राहू द्या काका प्लीज. मी काय चिल्लर वाटलो का रे तुला? धनराज नाव आहे माझं. काकी आम्ही तुमच्या मुलासारखे आहोत ना. प्लीज आम्हाला राहू द्या ना. ए बाबा या घराचा कर्ता पुरुष मी आहे. निर्णय मी घेणार आहे. चला निघा. काका असं करू नका काका प्लीज प्लीज प्लीज. पण सिद्धला खरंच तुम्ही मारलंय का? ओ काय बोलता तुम्ही? आम्ही का करू असं? सिद्ध आमचा जिवलग मित्र होता. मग पोलीस का अटक करतात तुम्हाला? काका हो पोलिसांचा राजांवर संशय आणि आम्ही त्या राजांच्या माणसाबरोबर होतो रात्री त्यामुळे पोलिसांचा आमच्यावर पण संशय आहे. आम्ही फक्त भेटलो होतो काका. बाकी आमचा काही संबंध नाही. मग कर नाही त्याला डर कशाला? चला वा बाहेर चला निघा. अरे पण खरं काय ते तुम्ही पोलिसांना सांगून टाका ना. नाही नाही आम्ही सांगून टाकणारच होत पोलिसांना पण आता नको. आता राजांना पोलीस अटक करतायत. काय तो लगेच सुटेल हो. पण आम्हाला जर का पोलिसांनी अटक केली ना तर जामिनापुरते सुद्धा पैसे नाहीत आमच्याकडे. म्हणून प्लीज फक्त 2 दिवस आम्हाला इकडे राहू द्या. नंतर आम्ही आमची सोय बघून घेऊ. प्लीज प्लीज प्लीज. आमचं मुंबईत कुणीच नाही हो. आम्ही जाणार कुठे? आणि काका तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो प्लीज आम्हाला इथे राहू द्या. काका 5चे 20 करायचे आहेत ना. तोपर्यंत तरी आम्हाला इथे राहू द्या. नाही इथे नको. छाया घरातला कर्ता पुरुष मी आहे ना. मग निर्णय मी घेणार. चंगूमंगू माझ्या अटीवर राहणार असेल तर राहायचं. अहो पण पोलिसांना कळलं तर? अहो इथे नाही येणार हो पोलीस. फक्त 2 दिवसांचा प्रश्न आहे. अहो पण मी छाया मी बोलतोय ना. पहिली गोष्ट तुम्ही राजे महाराजे असाल पण ते या घराबाहेर. या घरात आल्यानंतर माझे आश्रित म्हणून राहायचं. मान्य मान्य. दुसरं मी तुम्हाला चंगूमंगू म्हणेन, काळू बाळू म्हणेन, आक्षेप असायला नको. ढवळ्या पवळ्या म्हणा मान्य. तिसरी गोष्ट छायाला घरकाम वयाच्या मानानं झेपत नाही. तर घरात आल्यानंतर घरातल्या कामात तिला मदत करायची. मान्य मान्य. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 5चे 20 झाले पाहिजेत पण तेही माझ्या अकाउंटवर आले पाहिजे. होणार 100% होणार. मग नो प्रॉब्लेम. छाया अगं गोडदोड कर्जा जा. हे बघ घरकामात मदतही झाली आणि सिद्धांताचा कोणीही सापडला. मला ना त्या राजनवर पहिल्यापासून डाऊट होता बरं का. बरं झालं अटक झाली त्याला. आज जाऊ. हे नोटांचा चिल्लर माझ्याकडे देतो. नोटांचं तिकडे ठेवतो. रे कामाला लाग. भांडी घासली का? नाही माहीत नाही. दौ जा बाळानो भांडी घासा. सिद्धांत छायाच्या केसमध्ये आता एक वेगळंच वळण येत आहे. राजन पर्वते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजन पर्वते यांना अटक होणार आहे.
राजन साहेबांचा राजन साहेबांचा राजन साहेबांचा राजन साहेब पोलिसांकडे त्याचे सबळ पुरावे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही पाहू शकता की कार्यकर्त्यांमध्ये किती रोष आहे. ते राजन पर्वते यांच्या विजयाच्या घोषणा देतात. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात त्यांचं मत काय आहे. राजन साहेबांचा राजन साहेबांचा पोलीस राजन पर्वतेंना अटक करणार आहे याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? आमच्या साहेबांना हे असल्या प्रकरणात अडकवतायत. राजकीय विरोधकांचा डाव आहे हा. आम्ही अटक होऊ देणार नाही. राजन साहेबांचा राजन साहेबांचा राजन साहेबांचा राजन साहेबांचा मॅडम, राजन पर्वते यांना अटक होणार आहे, हे खरं आहे का? हो, त्यांच्या विरोधात तुमच्याकडे काही सबळ पुरावे आहेत? पुराव्यांशिवाय आम्ही कोणालाही अटक करत नाही. काय आहेत ते पुरावे? ते पुरावे आम्ही कोर्टासमोर मांडू. आम्ही तुम्हाला आमच्या साहेबांना अटक करून देणार नाही. मी जाणून घ्यायचं स्वतःला. होईल मॅडम. आम्ही तुम्हाला पुढे येऊन देणार नाही. राजन साहेबांचा राजन साहेबांचा मिस्टर राजन पर्वते, यू आर अंडर अरेस्ट. कारण सिद्धांत छायाच्या मृत्यू प्रकरणी संशयित म्हणून आम्ही तुम्हाला अरेस्ट करतो. कोणी ठरवलं? पुरावा काय? ते आम्ही कोर्टासमोर मांडू. वॉरंट? वॉरंट शिवाय तुम्ही मला अटक करू शकत नाही. सेक्शन 41 IPC संशयित म्हणून आम्ही तुम्हाला अरेस्ट करू शकतो. वाडकर, अरेस्ट हिम. एक मिनिट. मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे? यू हॅव द राईट टू रिमेन सायलेंट मिस्टर पर्वते. तुम्ही कुणाशी बोलताय हे तुम्हाला माहिती आहे ना? चूक करताय फार मोठी तुम्ही. सर प्लीज. ही एक प्रकारची हरॅसमेंट आहे. लक्ष्मी, रेकॉर्ड कर. येस मॅम. प्लीज ऐका सर. मिस्टर पर्वते, जर तुम्ही रेजिस्ट केलं ना तर हातकड्या ठोकून नेईन तुम्हाला मी इथून. पोलीस माझ्यावर बळजबरी करतायत, तुम्ही सगळे पाहत आहात. सर प्लीज.
गेली कित्येक वर्ष मी लोकांची सेवा करतो आहे. या देशामध्ये लोकशाही आहे की नाही? सर्व सत्ता पोलिसांच्या हातात आहे. चला इथे भाषण करू नका. भाषणबाजी करायची गरज नाहीये. भाषण कोण देत आहे? तुम्ही माझ्या घरी मला त्रास देतात. मिस्टर राजन पर्वते, अटक सोपी करायची की अवघड ते तुमचं तुम्ही ठरवा. नाहीतर सगळ्यांसमोर फटके मारून जर नेलं ना मी तुम्हाला, तर ते तुम्हाला शोभणार नाही. पाडकर, चला. हुकुमशाही मुर्दाबाद, 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 राजासाहेबांचा विजय असो, राजासाहेबांचा विजय असो, हुकुमशाही मुर्दाबाद, हुकुमशाही मुर्दाबाद, हुकुमशाही मुर्दाबाद, राजासाहेबांचा विजय असो. आपल्यावर होणाऱ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे? खोटं आहे सगळं. माझ्या विरोधात कुठलाही पुरावा नसताना बळजबरीने अटक केलं गेलंय मला. मला विचारायचं आहे की या देशामध्ये लोकशाही आहे की नाही आहे? हुकुमशाही मुर्दाबाद, हुकुमशाही मुर्दाबाद, हुकुमशाही मुर्दाबाद, हुकुमशाही मुर्दाबाद, हुकुमशाही मुर्दाबाद, हुकुमशाही मुर्दाबाद. ठीक आहे, शांत राहा. आपल्या देशातल्या न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्यावर केलेले आरोप खरे आहेत की खोटे आहेत हे न्यायव्यवस्था ठरवेल. तुर्तास आपण शांत राहण्याचा प्रयत्न करूया. चला चला. राजन पर्वते यांना अटक झालेली आहे. सिद्धांत छाया केस मधली ही पहिली अटक. तुम्ही पाहू शकता की पोलीस राजन पर्वतेंना घेऊन जात आहेत. ही न्यूज आम्ही तुमच्यासाठी आणली आहे फक्त लढा वृत्त लाईव्ह वर. पहा राजन पर्वते यांची अटक. सिद्धांत छायाच्या केसमध्ये आता एक वेगळंच वळण येत आहे. राजन पर्वते, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजन पर्वते यांना अटक होणार आहे. Oh my God! I can't believe this. This is super good news. करीना कुठे आहेस? Oh my goodness! करीना, अगं बघतेस का? राजन पर्वतेला अरेस्ट झाली आहे. आय एम व्हेरी हॅपी. आपण सेलिब्रेट करायचंय. कुठे होतीस तू? मी ते कपडे धुवत होते. कपडे राहू दे बाजूला, जा ग्लास घेऊन ये. माझ्या विरोधात कुठलाही पुरावा नसताना बळजबरीने अटक केलं गेलंय मला. मला विचारायचं आहे की या देशामध्ये लोकशाही आहे की नाही आहे? आपल्या देशातल्या न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे.
तू पिणार नाही नको पी ग राहू दे तुझं काम आज मस्त सेलिब्रेट करूया नको नको शेट यार मग मी एकटी सेलिब्रेट करू का टू राजन पर्वते Cheers. तुला खरं सांगू का या राजन सारख्या माणसाची जागा जेलमध्येच फार त्रास दिला या माणसाने अगदी घाणेरडा माणूस आहे आणि तुझ्याकडे कसा बघत होता माहितीये ना मॅडम तुम्ही एवढ्या फेमस हिरोईन आहात मग तुम्ही त्या घाणेरड्या माणसाचं काय ऐकता माय मिस्टेक पण आता त्या सिटच्या मर्डरसाठी त्याला अरेस्ट झालीये हे अगदी बेस्ट झालंय माझी इच्छा आहे की पोलिसांनी त्याला कधी सोडायलाच नको फाशी होऊ दे मॅडम राजन साहेबांनी खून केलाय का सीत सरांचा ते महत्वाचं नाहीये तो आत गेला ना ते महत्वाचं आहे बस हा राक्षस जेलमधनं सुटायलाच नको ओ गॉड प्लीज याला जेलमध्येच चढव करीना लेट्स डान्स वी हॅव टू सेलिब्रेट अगं हो वी हॅव टू सेलिब्रेट मॅडम मला नाही येत डान्स अगं छान करतेस तू अरे आय एम सो हॅपी काय सांगू आय एम रिअली हॅपी ये मला अटक करून तुम्ही फार मोठी चूक केली. अजय आणि कुलदीपचा काय स्टेटस आहे वाडकर मॅडम अजूनही दोघंही फरार आहेत सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो स्प्रेड करा मला ते कुठल्याही परिस्थितीत सापडले गेले पाहिजे होय मॅडम दत्तू कुठे दत्तू कुठे आय हॅव राईट टू काय ते गप्प बसण्याचा अधिकार आहे मला. अजय कुलदीप आणि दत्तू हे तिघेही सापडले गेले पाहिजेत ऍट एनी कॉस्ट येस मॅडम सर्च चालू आहे मला सोडून द्यायला लागणार आहे तुम्हाला. मिस्टर पर्वते सोडून देण्यासाठी तुम्हाला अरेस्ट केलेलं नाहीये ना लेट मी शो यू समथिंग राजन आहे ना फार डेंजर माणूस आहे हजारो गुन्हे आणि खून त्यांनी पचवले पण तूच मला फोर्स केलंस ना माफी मागायला तूच माझा गेम केलास हे बघ बेबी तुला तर कसं सांगू राजन आहे ना राजकारणाच्या आड तो गुंड्यांच्या टोळ्या चालवतो अंडरवर्ल्ड मध्ये सुद्धा त्याचे कॉन्टॅक्ट्स आहेत चुटकी वाजवल्यासारखे लोकांना गायब करताना पाहिले मी त्याला सिद्धांत झानी रेकॉर्ड केलेला हा व्हिडिओ व्हायरल होऊ नये म्हणून खून केला का तुम्ही त्याचा मला माझ्या वकिलाशी बोलायचंय. सिद्धांत छायाच्या मृत्यूच्या 15 मिनिटं आधी तुमचा आणि त्याचा फोन कॉल झाला होता कशासाठी मला माझ्या वकिलाशी बोलायचंय. तुमचे आणि ती ऍक्ट्रेस काय ना राघव हा संजना राघव काय रिलेशन मला माझ्या वकिलाशी बोलायचंय. अजय कुलदीप दत्तू एकत्र त्या रात्री काय करत होते एकाच ठिकाणी मला माझ्या वकिलाशी बोलायचंय. मग कुठे आहे तुमचा वकील आय एम हिअर.
माय सेल्फ विश्वजित चंद्रा. मिस्टर राजन पर्वते यांचा लॉयर आहे. मिस्टर पर्वते, आय होप पोलिसांनी अरेस्ट करताना फिजिकल फोर्सचा वापर नाही केला. वेल, ते आपण कोर्टात बोलूच. साइन these papers because you are my client now. एक हंबल रिक्वेस्ट आहे मॅडम, माझ्या क्लायंटवर कोणताही फिजिकल फोर्स अप्लाय करू नका. त्यांच्या मनात असेल, त्यांना सांगायचं असेल तर ते बोलतीलच. नाहीतर आपण कोर्टात भेटूच. राईट मॅडम? दवडे 8 टाका नाही ना. चला. हे बघा, आजची एक रात्र लॉकअप मध्ये काढा. अहो, मोठमोठे फ्रीडम फायटर्स गेले लॉकअप मध्ये. आजची एक रात्र, ट्रस्ट मी. उद्या मी तुम्हाला फ्रीडम मिळवून देणार. मिळणार नाही. We have all evidences against him. दवडे, चला चला. उद्या भेटतोय आपण ना कोर्टात. माय ब्युटिफुल बिलव्ड बायको.